आल्या काय व सगळ्या जणी आल्या काय का कोणी राहिलं येवाचं? आल्या शांता काकू आल्या म्हटलं सगळ्यात जणी. करा बारसाचा कार्यक्रम चालू. पाहून घे प्रीती, अजून एक वेळा चेक करून घे म्हटलं. कोणी येवाचं राहिलं असन तर थांबून जाऊ. आतापर्यंत तर थांबलोच आम्ही अर्ध्या एका घंट्यापासून, नाही काय रुपा? अजून थांबू लेकाले 15 मिनिट. नाही नाही काकू, आता घाले थांबा लागते कोणासाठी? आल्या ना सगळ्यात जणी आल्या. नाही तर काय मग काकू, जे जे हजर आहे ते सगळ्यात जणी आल्या म्हटलं. कोणी राहिले सुले, इकडे गेले तिकडे गेले, गावाले गेले ते नाही आले बा. जे जे गावात होते ते आले कार्यक्रम आले. काय बनतं मग रुपा? करून देऊ कार्यक्रम चालू? अव शांताबाई, सगळ्या जणी तर आल्या, पण ह्या दोघी जणी मेन कुठे आहे म्हटलं? रुपाची सासू आणि रुपाची आई, या दोघी जणी गायब आहे ना. अमाय हो गड्या, या दोघी जणी काय करून आल्या घरात? येऊन नाही जाऊ का या बी पटकन इकडे? आई आई. हो ना, दोघीच जणी घरात आराम करून राहिल्या वाटते. दोघी जणी थकल्या काम करू करू. इनी दोघीला आता आराम पाहिजे. अमाय हो गड्या, या दोघी जणी इनी घरातच आहे काय करून राहिल्या तर? का जेवण करून राहिल्या दोघी घरातल्या घरात लपू लपू? इथंच आहे ना शांताबाई, आम्ही इथंच आहे म्हटलं, घरातच होतं. करा ना कार्यक्रम चालू करा. काय नंदाबाई, सगळ्या जणी इकडे बाहेर आहे म्हटलं, पाहुणे घेऊने गावातले, आणि तुम्ही घरातल्या घरात काय करून राहिले बा? दोघीच जणी इनी. नाहीत म्हटलं तुमच्या ताटात जेवण करायले. दोघी जणी लपू लपू जेवण करून राहिले घरातल्या घरात. नाही हो बाई, जेवण गिवण नाही. आता आम्हाला वाटलं का येवाचेच आहे बा बाकीच्या. मगाने येऊन बसलो आम्ही 10 मिनिट तर येवाचेच होते. त्याच्यानं म्हटलं चला म्हटलं नंदाबाई थोडंसं लोटपट होऊ म्हटलं. बसू बसू बी पाठ दुखून जाते. त्याच्यानं मग आम्ही दोघी जणी घरात गेलो. अच्छा अच्छा, अजून कोणी आहे तर नाही ना घरात? पाहून घ्या, कोणी असन तर बोलावा. या म्हणा इकडे घराच्या बाहेर, कार्यक्रम चालू होते आता. नाही बाई, आता कोणी नाही आहे, आम्ही दोघी जणी होतो घरात. बरं ठीक आहे ना, करून देऊ मग कार्यक्रम चालू. हो मावशी, करून देऊ ना. पहिलेच लय उशीर झाला, अजून मग जेवणा खावणाले टाइम होईन ना. करून देऊ आपण कार्यक्रम चालू. बरं शांताबाई, पहिले नाव ठेवतं काय मग लेकराचं? हो ठेवून घेऊ ना, पहिले नाव ठेवून घेऊ, मग पाणी गिरणे म्हणता येते. हो काकू, नाव ठेवून घ्या ना पहिले. ठेवा ना तर मग, काय नाव ठेवायचं आहे तर तुम्हाला ठेवा म्हटलं 4-5 नावं. हो 5 नाव असतं ठेवा लागते. 5 पेक्षा जास्तही नाव ठेवले तर काही बिघडत नाही. ठेवा नाही ठेवा, कोणाला काय नाव ठेवायचं आहे तर ठेवा म्हटलं. शांता काकू, पहिले म्हटलं पोराच्या आत्याले नाव ठेवू द्या ना, नेहाले. नेहा ठेव ना, नाव ठेव ना, आत्या होय ना त्याची. नाव ठेव म्हटलं पहिले तू, मग बाकीच्या ठेवन. पहिलं नाव आत्याच ठेवते म्हटलं, आत्याचा हक्क राहते. आता तुम्ही तर आत्याच होय. आत्या कायले, मावशी होय ना मी. काही नाही होत, मावशी राहो का आत्या राहो. घ्या ठेवा नाव. नेहा घे ना, आता तू आली बारशाच्या कार्यक्रमाले तर तू नाव ठेव. मग बाकीच्या तर ठेवतेस, आली म्हणून. आणि नाही आली असती तर मग कोणी नाव ठेवलं असतं, नाही काय शांता काकू? हो ना, कार्यक्रमात आता हजर आहे तर हे बी भाव खाऊन राहिली मोठी. घेऊ ने घे म्हटलं, नाव ठेव, कर सुरुवात. काही ठेव, जसं नाव येईन तसं लेकाले. चांगले नाव ठेवा मस्त. सुनील भाऊ आणि रुपाताईच्या नावावरून मस्त नवीन नाव तयार करा तुमच्या मतानं. अमाय हो गड्या, सुनील भाऊचं आणि रूपाचं नाव मिळून मिक्स नाव तयार करा. काय कसं नाव तयार होते तर ठेव म्हटलं नेहा, नाव ठेव. बरं ठेवतो मीच नाव ठेवतो. ऐका, आरव. चांगलं नाव आहे ना आरव. आता कोण ठेवते नाव? ठेव ना प्रीती, तूच ठेव ना, काय ठेवायचं आहे तर. बरं मी ठेवू काय? ठीक आहे लेकाला, मीच ठेवतो. मी ठेवतो विधान. काय म्हटलं त्या? वेदान? वेदान नाही, विधान. अच्छा, विधान. चांगलं नाव आहे ना. आशा ठेव म्हटलं आता तू ना. मी काय, बरं मी काय ठेवू आता? वेळेवर तर नाव नाही आठवण. सुनील वरून काय ठेवू? समर्थ. बरं समर्थ. 3 नाव झाले, अजून 2 नावं पाहिजे. एक नाव तुम्ही ठेवून द्या आणि एक नाव मंदाताई ठेवून देते. झाले मग 5 नाव. मले कायले, मामीले विचारानं. राधा ठेव ना, नाव ठेव ना. ठेवा ना मंदाताई, तुम्हीच ठेवा म्हटलं, मायापेक्षा मोठा आहे ना तुम्ही. ठेवा. काही नाही होत म्हटलं, ठेवा नाव ठेवा. माई काही वाट पाहू नका, ठेवा. नाही तूच ठेव ना. ठेव राधा, नाव ठेव. आता मी काय नाव ठेवू गड्या? चांगल्यात चांगलं नाव आता वेळेवर तर आठवत बी नाही. समर्थ, विधान, अजून काय नाव ठेवलं होतं? आरव कसं काही नाव ठेवलं नाही. आता मी काय नाव ठेवू मग? नक्ष, दक्ष, काय ठेवू? अंश, वंश. मी दक्ष नाव ठेवतो, दक्ष. बरं दक्ष. एक नाव राहिलं शांताबाई, ठेवून घ्या आता तूच. बरं, मी साधं सुधंच नाव ठेवतो बा. मला काही तुमच्या आणि नावं ठेवता नाही येत.
तर शुभम. चांगलं नाव आहे ना शुभम. रुपा ठेवले म्हटलं 5 नाव. हे टेम्पररी नाव झाले हा. आता ज्याले जसं नाव ठेवूशे वाटलं तसे तसे नाव ठेवले. तू मस्त तुझ्या मतानं काय नाव ठेवायचं ते गुगल वर सर्च करजो, पाहिजो आणि ठेवजो. हो अशीच करजो रुपा तू. आता हे सगळे नाव ठेवा म्हणून नाव ठेवले. चांगलं नाव पाहिजे आणि ठेवजो मग. हो आणि डबल डबल काही नाव ठेवायचे नाही. घरी अलग नाव आणि शाळेत अलग नाव असं नाव नाही. एकच नाव. जे नाव शाळेत राहील तेच घरी. नाही तर लाडानं मग बाबून पप्पू गोल्या. नाही नाही 2-2 नावं कायले पाहिजे. मग कोणी नाव विचारते तर नाव आपल्याला माहित नाही राहत. आपल्याला फक्त घरी म्हणतो ते नाव माहित राहते आणि शाळेतले नाव माहित नाही राहत ना. मग त्याच्यानं एकच नाव चांगलं आहे. नाही तर काय मग. शांता मावशी पाळणा गिरणा नाही म्हणत काय? म्हणा ना. अमाय माया तर गळा बी बसलाय व सुरताल बी नाही जमत मले. अन काय मले म्हणायला लावता काय पाळणा. म्हण प्रीती आशा म्हणा ना तुम्ही. माया तर आवाज बसलाय. बसू बसला तर म्हणा ना. नाही नाही आज मी काही पाळणा नाही म्हणत. माईन बाई आली आहे. माईन बाईले म्हणायला लावतो. घ्या म्हटलं रेखाबाई पाळणा म्हणा. मला जमत नाही ना शांताबाई. पाळणा वाढणं जमत नाही ना. येत नाही ना. 1-2 कडवे येते मग त्याच्या समोरचं. हाय ना मग. हाय ना प्रीती आहे आशा आहे. जमते म्हटलं यायले. आता शिकवलं मी ना त्याले पाळणे वाढणे सगळंच जमते आता. बरं म्हणतो मी 1-2 लाईनी. मग म्हणू लाग जावं तुम्ही बी. हा प्रीती. हो हो म्हणा ना. म्हणा म्हणा बिंदास म्हणा तुम्ही. आम्ही आहेच मग तुमच्या मागं. बरं जसं येते तशी म्हणतो काय. शांताबाई तुम्ही म्हणा ना पहिले. बरं मी म्हणू काय. ठीक आहे ना. पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग. जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा. खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा जो जो रे जो. खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयने वाजवली टाळी. कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे जो. 5व्या दिवशी सटवाईचा वेळा निंबू नारळ देवीला फोडा. 5व्या दिवशी सटवाईचा वेळा निंबू नारळ देवीला फोडा. तान्या बाळाची दृष्ट ग काळा जो बाळा जो जो रे जो. तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो. 6व्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालतो वारा. चला यशोदा आपुला घरा जो बाळा जो जो रे जो. चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रे जो. बाबा आम्ही दोघी इनीनं पाळणा म्हटला. दोघी जणीनं. आता कोण म्हणते घ्यावं. कोण म्हणते आता 5 पाळणे म्हणा लागते. घ्या बरं पटपट. वाट नका पाहू एकीमेकीची. अजून जेवणा खावणाचंही पाहा लागन ना तिकडे. इथंच टाइम लावता. हो ना बाहेर गावावरून पाहुणे घेऊन आले त्याले जेवा खावाचं द्या लागन. उपाशीच पाठवायचं आहे काय त्याले. घ्या बरं लवकर लवकर पाळणा म्हणा. घे प्रीती म्हणणं. तू काय तोंडच पाहून राहिली काय. मन बरं येते ना पाळणा. बरं म्हणतो बा आता तुम्ही म्हणून राहिले तर. चुकन तर हात जा नका. काही बुल्ली गिल्ली तर. नाही हो कायले हसन म्हणणं तू. बरं बरं. हलकी हलकी जुजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. हलकी हलकी जुजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. सजली ग मऊ मऊ मखमली सय्या. निजली ग बाळाची गोरी गोरी काया. बाळ रुपडे देवाचे भुलविते लोचना. हलके हलके जुजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. खेळवा लाडानं गोप्या बायांनो. गोविंद घ्या गोपाळ घ्या मनास यांनो. नाव ठेवा नवसाच हा राजा देखना. खेळवा लाडानं गोप्या बायांनो. गोविंद घ्या गोपाळ घ्या मनास यांनो. नाव ठेवा नवसाच हा राजा देखना. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. खुर्र करा कानात हळूस
मधोमध फिरतो खेळना, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळना. अरे वा प्रीती, मस्त म्हणताय ती तुले पाळणा. हा, मस्त म्हटला ना पाळणा. हो ना, पहा बरं शांताबाई, शिकली म्हटलं ते तुझ्यापासून. पण थोडस चुकल्यासारखं वाटलं मला ते. तिसरं कडवं आहे का चौथं होतं ते, खेळवा बायांनो गोप्या बायांनो असं काही आहे ना, ते कडवं थोडस चुकल्यासारखं वाटलं मला. चुकलं नाही, बरोबरच म्हटलं त्या, पण तुले ते थोडं अशी सुरताल नाही जमले, नाही तर बाकी सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे, मस्त जमलं. येते ना मग म्हणता? हो व, म्हणता येते ना. किती मस्त पाळणं म्हटलं त्या, मस्त म्हणता येते. हा काय झाले ना काकू, आता 5 पाळणे झाले ना? हो झाले ना, झाले. तर आता इथंच थांबायचं का काय म्हटलं, याच्या पुढे काय? अहो आता गिफ्ट नाही द्या लागन काय पोराले, का चालली तशीच? हा, कपडे गिफ्ट घेतले रूपासाठी, सुनील भाऊसाठी, ते तर द्या लागन ना त्याले. हा, आहेर करा नाही लागणार आपल्याला? माय हो गड्या, करा लागन ना प्रीती ताई, करून घेऊ ना आता. आता नामकरण झाला, आता आहेर वैर करू, गिफ्ट देऊ आणि मग घरी जाऊ आणि इकडे जेवणा घेऊनच आहे तर वाढून गिरण नाही करा लागणार काय? हा, थोडीशी मदत तर करा लागन ना इकडे. हो हो, मदत करू लाग जाणं, वाढणं गिळणं, लेकरं सांडव सुंडव करते. हा, आता खाली बसल्यापेक्षा वाढणं गिळणं करू लाग जा. नाही तर काय मग, घरी जाऊन बसल्यापेक्षा हा अजून जा साडी वाडी काढून ठेवा, मग अजून काय डबल येशील काय साडी घालून? तेच काम नाही करा. आता आलो तर दिवसभर इकडेच, हा एकदम रात्री झोपाच्या वेळेस 6 वाजता चाललं जाऊ घरी दिवाबत्ती लावाले. नाही काय काकू, बरोबर आहे ना? नाही तर काय मग, 6 वाजता दिवा लावायचा टाइम होते तेव्हा चालले जा, दिवाबत्ती करून येऊन जा अजून. हो ना, आता पाहुणे घेऊन याय तर चांगलं नाही वाटत. पाहुणे काय नेहमी येते काय? आता बारशाच्या निमित्तानं आले, मग अजून चालले जाईन. काकू, तुम्ही सुनीले नाही आणलं काय? तुमच्या सुनीले आणायला पाहिजे होतं. माय हो काय, माय तर लक्षच नाही धारावर. हा, काऊन म्हटलं काकू, धाराले कोण नाही आणलं? आता धारायला आणलं असतं, पण आम्ही दोघी जण इकडे, मग घरी वाका होते, त्याच्यानं म्हटलं आज जाईन तर आज काही येवाले नाही भेटणार, अन कार्यक्रमात गेलो तर कुठं बातच जाणं होते वापस. अन तेही म्हटलं आपण पोरीच्या गावाला जाऊन राहिली मी. हा, इथं शांताबाई आहे, बबिता आहे, मला माहित आहे, या जाऊ नाही देणार बा, थांबालेच लावून म्हटलं मले. हो, मुक्काम तर करायलाच लावून तुम्हाला, काय आल्याबरोबर जाऊ देईन काय? हो, म्हणूनच म्हटलं बाई धारा आला तर संत चाल म्हटलं, नाही तर मग राय घरी. तर तुम्ही जा म्हणे आई, मी राहतो म्हणे घरी, मी थांबतो म्हणे, एखाद्या वेळेस मी चालले जाईन मग म्हणे पोराले पावाले. हा काय, हो घरी पाहिजे ना, डब्याचा वाटा होते. हो, आता ते आहे तर टेन्शन नाही, मी 1-2 दिवस राहिली इकडे तर ते सांभाळून घेते तिकडे. तर नातवाले आणायला पाहिजे होतं मग सगळं, दोघाले काऊन नाही घेऊन आले तुम्ही आले तर? दिवसभर राहते पण रात्रीनं माय बापले सोडून राहत नाही ना. हा, दोघही जण पाहिजे, आई बाबा लेकरायले, आमच्या जवळ तर नाव नाही झोपत. हो बाबा, नाही तर रात्रीनच मग नेऊन दे, आजी नेऊन दे बाबा. हो, त्याच्यानं म्हटलं घेऊन तर जाईन, राहते नाही राहत, दिवसभर तर चांगले राहिले असते, लेकरं गिकरं आहे तर. हा, आठवण नसती आली, पण झोपायच्या वेळेस मग मम्मी मम्मी, हा कुठची मम्मी बापा, मग अर्ध्या रात्री कुठं घेऊन चालतं त्याले. म्हणून म्हटलं राहू दे, म्हटलं दोघाले काही नेत नाही. हो, अजून 1-1.5 वर्ष मग मोठे होते, मग समजदार होते, मग रात जाईन तुमच्या संग. हो, मग राहीन ना, दोघही जण राहीन, दिवसभर तर राहते पण रात्री झोपेपर्यंत, झोप लागेपर्यंत मायबाप पाहिजेच जवळ लेकरायले. पाहिजेच ना काकू, आता मायच लेकर मुले सोडून नाही राहत आता. हा, किती मोठे मोठे झाले ना तरी माय बाप पाहिजेच, मग ते तर लहान आहे, ते कसे काय राहणार आहे मग? घ्यावं म्हटलं आता सुनीलने पाहणं, कुठं काय गेला तर. हा, बोलावं ना त्याला इकडे, बसा म्हटलं. हा, आता गिफ्ट नाही द्या लागत काय, गोष्टीच करून राहिल्या तुम्ही बी, गोष्टीत लागता तर गोष्टीच करता बा. आता सुनील भाऊ तिकडे स्वयंपाकाचा भात, स्वयंपाक तर झाला काकू तसा? हो, तर लाव ना, फोन लाव ना, कुठं काय आहे तर बोलाव इकडे. बरं ठीक आहे. हो, अन म्हटलं कुठं जाऊ नका आता, बाकीच्याही सगळ्या जणी इथंच थांबा, पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय जायचं नाही, नाही तर मग तुमच्या घरी बोलावाले या लागन, चालावं म्हणून राहिली, कोणी जाऊ नका आणि बोलावाचं काम पाडू नका. नाही मावशी, कोणी नाही जात. बरं, चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, भेटू उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.